हे करुणाची आसनात उदो बोला 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 कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हे उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा प्रवृत्ती आणि निवृत्तीचे घालून शुद्धासनाव ध्यान ध्यान प्रक्षाळीले चरणाव काया वाचा मने एक विध केले अर्चनव द्वैत अद्वैत भावे दिले आचा द्वैत अद्वैत भावे दिले आज मनवो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा भक्ती वैराग्य ज्ञान याही पूजियली अंबावो रूप चिद्रूप पावनी प्रसन्न जगदंबावो एक जनार्दनी शरण मूळ कदंबावो आहे आंबे तुझा दास आहे उभा आहे आंबे तुझा दास आहे उभा बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला
विधा गोंधळ मांडिला हो, ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला हो, चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळीला हो, घालून सिंहासनावर ते घट स्थापिला हो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा। अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा, श्री कोंगाई माता नवरात्र महोत्सव व महिला अखंड हरिनाम सप्ताह सुंदर असा कार्यक्रम खऱ्या अर्थानं दिंडोरी गावामध्ये गोड असा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। गोड असा नवरात्र उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे। कलश पूजन झालं, ग्रंथपूजन, वीणा पूजन, मृदुंग पूजन, टाळ पूजन, अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली। सुंदर असा कार्यक्रमाचा जो काही आजचा दिवस आहे, आजची दुसरी वाळ आहे आणि दुसऱ्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे। सगळ्या मंडळीच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ महिला भजनी मंडळ असेल, तरुण मित्र मंडळ असेल, पुरुष भजनी मंडळ असेल, समस्त ग्रामस्थ महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ दिंडोरीचे सगळ्यांचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते। कारण एवढा गोड कार्यक्रमाचं आयोजन नियोजन तुम्ही खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं त्या हरिभक्तपरायण आमच्याच भगिनी हरिभक्तपरायण सौ सुनीताताई जाधव, असं समजायचं की सुनीताताई जाधवांनी अनिताताई जाधवांना आमंत्रित केलंय आज, आहे की नाही? तुमच्या सर्वांसाठी आज या ठिकाणी आजची ही कीर्तनरूपी सेवा करण्याची जी काही संधी आहे ती या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली आहे। त्याबद्दल परत एकदा सुनीताताई असतील, आमचं सगळं महिला भजनी मंडळ असेल का जे जे या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं अथक परिश्रम घेतात त्या सगळ्या महिला भजनी मंडळाचं या ठिकाणी मी आभार मानते। सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत। विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज संगीत गाथा पारायण, ज्याचे व्यासपीठ चालक आहे हरिभक्तपरायण वारकरी भूषण शिवाजी महाराज वाघ, व सात संगत ज्या करतात त्या कोंगाई माता महिला भजनी मंडळ, आमच्या महिला भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। म्हणजे नुसतं याला साथ करत नाही तर मला वाटतं त्या दुर्गा सप्तशतीचा खऱ्या अर्थानं पाठ सुद्धा इथं करतात, हरिपाठ सुद्धा करतात, कीर्तनाला सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंदामध्ये या ठिकाणी उपस्थित असतात। म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या महिला भजनी मंडळाचे या ठिकाणी मी मनापासून म्हणजे मनापासून आभार मानते। आता काकडा करणारे संजय महाराज आहेत, आनंदा महाराज आहेत, रंजनाताई आहेत, ऐकणे भास्कर केदारे आहेत, हरिपाठ नेतृत्व सगळं भजनी मंडळ दिंडोरी व कोंगाई माता आमच्याच महिला मंडळ आहे। आणि ज्या दुर्गा सप्तशतीचं व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण सौ सरलाताई शिवाजी बोरस्ते त्या सुद्धा इथं खऱ्या अर्थानं दुर्गा सप्तशतीचं महिलांकडून पारायण करून घेतात। म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे का गोड असा चाललेला हा नवरात्र आणि यामध्ये सगळे तुम्ही जेवढे काही कार्यक्रम घेतले तेवढे सगळे महिलांचेच कार्यक्रम। श्री शक्तीचा जागर, श्री देवीचा जागर, अंबेचा जागर आणि श्री शक्तीचा खऱ्या अर्थानं जागर व्हावा, सगळी श्री शक्ती एकवटावी, सगळ्यांनी एकत्र यावं, चांगले विचार खऱ्या अर्थानं जर तुम्ही एवढे 9-10 दिवस ऐकले ना आणि हे विचार जर तुम्ही कोंगाई मातेच्या प्रांगणातून घेऊन बाहेर पडले ना तर जी ऊर्जा आहे ना महिला मंडळ, ही ऊर्जा तुम्हाला वर्षभर पुरणार आहे। किती? वर्षभर पुरणार आहे। पण इथं येऊन देवीच्या नावाचा गोंधळ घाला, तिचं भजन करा, इथं दान करा, इथं धर्म करा, सप्ताहाला देणग्या द्या, इथं पावत्या फाडा, इथं चांगलं कार्य करा आणि तुम्ही इथं जे करणार आहे ते वर्षभर खऱ्या अर्थानं तुम्हाला नक्कीच पुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे गोड असा चाललेला सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताहाचं चाललेलं आहे 3रं वर्ष आहे। किती? 2 वर्ष होऊन गेले, 3ऱ्या वर्षी चालणारा सुंदर असा हा अखंड हरिनाम सप्ताह व या अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा हा दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं आज संतपूजन आहे त्या या ठिकाणी सौभाग्यवती ज्योतिताई सचिन देशमुख नगरसेविका, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। कारण ही सेवा वाट्याला यायला सुद्धा खऱ्या अर्थानं भाग्य लागतं, आहे का नाही? काय लागतं? भाग्य लागतं। आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं फराळ प्रसाद दुपारी झाला माजी सैनिक संघटना दिंडोरी तालुका आणि रात्री आज ज्यांचं खऱ्या अर्थानं फराळ आहे पंगत आहे त्या सौ मंगल जयंत पाटील व सौ रेखा कमलाकर व्यवहारे या दोन्ही महिलांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। का माहिती का? अन्नदाता सुखी भावा, आणि असं म्हणतात ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, मग जोरदार वाजवा। का ज्यांनी खऱ्या अर्थानं 9 दिवस आपल्याला इथं अन्नदान उपलब्ध करून दिलेलं आहे। कारण सप्ताह करणं एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही। कीर्तनकार आले, गायक आले, वादक आले, टाळकरी आले, मृदुंग वादक आले, हार्मोनियम वादक आले, कीर्तन ऐकणारे आले, कीर्तन श्रवण करणारे आले, देणग्या देणारे आले, पावत्या फाडणारे आले आणि अन्नदान सेवन करणारे सुद्धा आले। ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी काय करत असतो तर सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह पार पडत असतो। म्हणून मी म्हणते का एकल्याचा नोया खेळ आणि म्हणून मेळ मेळविला
म्हणून आपण सर्वांनी एकत्रित मेळ खऱ्या अर्थानं मिळवलेला आहे. ऐका नाही, सर्वजण एकत्र येऊन सुंदर असा गोड असा अखंड हरिनाम सप्ताह करता. म्हणून तुमच्या सप्ताहाला लाख लाख शुभेच्छा, धन्यवाद. आणि सुंदर अशी आजची सेवा करण्याची संधी या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. परत एकदा दिंडोरीकर महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांचे एकदा मनापासून आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसेच माझे गुरुवारी हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडकीले कमी संताची मजवारी कृपा बहुताची अखई चुडा हातियाला अंकन मोती नाकाला गोद मुराळी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला. आणि म्हणून तुम्हा सर्व संतांची लाडाची लेख असल्यामुळं आज कीर्तन रूपी सेवा सांगण्यासाठी या ठिकाणी या गादीवर उभी आहे. आणि आजच्या सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो कुणाचा आहे हो? पैठणचे सुप्रसिद्ध शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चौकडीपर प्रकरणातील गोड असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. आता ज्या नाथबाबांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे त्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे. ऐका नाही, जे नाथबाबा या अभंगाद्वारे कुणाचं वर्णन करतात हो? देवीचं वर्णन करतात. तुझा गोंधळ मांडतात, गोंधळ घालतात ज्या देवीचा, ज्या देवीच्या नावाचं खऱ्या अर्थानं वर्णन करतात, त्या नाथबाबांचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं किती मोठा आहे बघा. का ज्यांच्या घरी 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून आणि 12 वर्ष श्रीकांड म्हणून ज्यांच्या घरी साक्षात भगवंतानं किती वर्ष चाकरी केली हो? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पायी, अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पायी, अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पायी, अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पायी. वाह. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरा वंदिताचे पाये. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थाने ज्यांचा आहे ते कोण हो? पैठणचे सुप्रसिद्ध शांतीब्रह्म एकनाथ महाराज. म्हणजे त्यांनी जे खऱ्या अर्थानं देवीचं केलेलं वर्णन आहे ते खऱ्या अर्थानं यथार्थ वर्णन आहे, सार्थ वर्णन आहे. कारण ज्यांच्या घरी स्वतः भगवंतानं काय केली हो? 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून आणि 12 वर्ष श्रीखंड म्हणून 36 वर्ष माझ्या भगवंतानं नाथबाबांच्या घरी चाकरी करावी. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं माझ्या नाथबाबांचा आहे. आणि ज्या वेळेला असे भक्ताची खनी, असे भक्ताची खनी, असे भक्ताची असे भक्ताची
घरी आसे भक्ताची आसे भक्ताची घरी आसे भक्ताची आसे भक्ताची घरी आसे भक्ताची घरी वा महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गोड प्रमाण दिलं आमच्या गतीर महाराजांनी असे भक्ताची घरी आणि कामे न सांगता करी न सांगता काम खऱ्या अर्थानं ज्यांनी केलं ते म्हणजे खऱ्या अर्थानं माझे भगवंत म्हणजे नाथबाबांसाठी कोण झाले केशवही झाले माधवही झाले आणि श्रीखंड्याही झाले एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं कोणाचा होता माझ्या नाथबाबांचा होता ज्या वेळेला नाथबाबांच्या घरी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला त्यांनी हरिजनांना भोजन घातलं त्यावेळेला त्यांच्या घरी जेवायला कोणी येत नव्हतं ऐका नाही परत श्राद्धाचा स्वयंपाक केला डबल घरं धुतले डबल भांडे धुतले डबल स्वयंपाक केला भाऊबंदाला बोलावलं पण कुणी भाऊबंद जेवायला येत नाही आणि कुणीही जेवायला येत नाही म्हणून माझे नाथबाबा दुःखी झालेले पाहिले आपल्या भक्ताच्या चेहऱ्यावर दुःख पाहिलं आणि श्रीखंड्यानं जवळ जावं नाथबाबा अहो काय झालं अरे श्रीखंड्या त्या हरिजनांना भूक लागली होती बाबा त्यांना भोजन घातलं पण भाऊबंदांना असं वाटतंय की त्यांना आधी भोजन घातलं त्यामुळे आता ये माझ्या घरी भोजनाला येत नाही बाबा माझ्या पितरांना स्वर्गामध्ये सद्गती कशी मिळणार माझे भाऊबंद माझ्या घरी भोजनाला या ठिकाणी येत नाही त्यावेळेला श्रीखंड्यानं सांगावं महाराज चिंता करू नका काळजी करू नका तुम्ही पानं वाढायला घ्या अरे जेवायला कोणी नाही तुम्हाला काय करायचं नाथ बाबा तुम्ही पानं वाढायला घ्या पुढचं मी सांभाळतो नाथ बाबांनी पानं वाढायला घेतले जेवण वाढून तयार झाल्यावर पानावर बसायला कोणीच नाही नाथ बाबा म्हटले बाबा श्रीखंड्या अरे बसायला तर कोणीच नाही आता करायचं काय त्यावेळेला श्रीखंड्या म्हटले नाथ बाबा तुम्ही डोळे मिटा अहो श्लोक म्हटल्याशिवाय कुठे जेवायला बसतात का हो ऐका नाही मग काय करा श्लोक म्हणा नाथ बाबांनी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर काय म्हटला श्लोक म्हणायला सुरुवात केली वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म बुला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम चला घरी बसलेले म्हणतील कीर्तन संपलं चला त्या निमित्तानं म्हणून म्हटले ऐका नाही काय झालं खऱ्या अर्थानं श्लोक झाला आणि पुंडलिका झाल्याबरोबर नाथ महाराजांचे सगळे पितरच खऱ्या अर्थानं काय आले हो जेवायला खऱ्या अर्थानं खाली आणले ही ताकद तुमच्यात आहे ही ताकद माझ्यात आहे कारण ज्यांच्या घरी खऱ्या अर्थानं कोण चाकरी करत होता स्वतः भगवान परमात्म्यानं त्यांचे पितरवरून एक कॉल केला आणि वर आमंत्रण दिलं की सगळ्यांना कुठं पाठवा खाली पाठवा एक कॉल झाल्या सगळे पितर नाथ बाबांचे खाली जेवायला आले एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांचा ते नाथ बाबा आणि ज्यांच्या घरी चाकरी केली ते खऱ्या अर्थानं माझे नाथ बाबा एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे माझे नाथ बाबा आणि त्यांचा अभंग आज सेवेसाठी निवडला विठ्ठल 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 या अभंगाद्वारे नाथ बाबा म्हणतात सुवेल सुदीन तुझा गोंधळ मांडिलावो ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिलावो चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळीलावो घालोनी सिंहासनावर उते घट स्थापिलावो हे अंबे हे जगदंबे हे देवी हे भवानी आम्ही तुझ्या नावाचा खऱ्या अर्थानं काय घालणार आहे गोंधळ घालणार आहे आता देवीच्या नावाचा खऱ्या अर्थानं काय घालणार तुम्ही आम्ही आपण सर्वजण मिळून या ठिकाणी गोंधळ घालणार म्हणजे तिचं भजन करणार आता काही म्हणतील गोंधळ म्हणजे काय भानगड आहे जागरण करणं गोंधळ म्हणजे तिच्या नावाचं भजन करायचं तिच्या नावाचं खऱ्या अर्थानं नामस्मरण या ठिकाणी करायचं नाथ बाबा तेच म्हणतात का आम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं देवीच्या नावाचा काय घालणार आहे गोंधळ घालणार आहे मग मीही घालील तुम्हीही घालणार आपण सर्वांनी तिच्या नावाचा खऱ्या अर्थानं गोंधळ घालायचा का घालायचा याला कारण आहे या विश्वाचा आदिबीज या विश्वाची निर्मिती पहिल्यांदा जर पाहिलं तर या विश्वात काही नव्हतं चंद्र नाही सूर्य नाही तारे नाही या जगामध्ये या विश्वामध्ये पहिल्यांदा काहीच नव्हतं मग या विश्वामध्ये पहिले कोटेच नव्हते काही पहिले कोटेच नव्हते काही पहिले कोटेच नव्हते काही पहिले कोटेच नव्हते सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा अवघे शून्याचे होते पायी अवघे शून्याचे होते पायी अवघे शून्याचे होते पायी अवघे शून्याचे निर्माण झाली
कडालगज निर्माण झाली तेथे कडालगज निर्माण झाली तेथे कडालगज निर्माण झाली वा गोड प्रमाण दिला महाराजांनी. काय म्हटले हो? पहिले कोठेचं नाव ते काय चंद्र सूर्या तारा नाही अवघे शून्याचं होते पाय कानोबा तेरे तेरे ते तिथं एक ढाल गजनी रमण झाली तिने पाय वडी ख्याती केली इंद्रादिका समने बाभूली अमरपुरी तिची गरकुली तिथं एक ढाल गजनी रमण झाली. कोणाला या विश्वामध्ये पहिल्यांदा तिथं एक ढाल गज निर्माण झाली. तिने बाई त्याने नाही तिने ती म्हणजे देवी. देवी म्हणजे आदिमाया शक्ती. आदिमाया शक्ती म्हणजे हीच आदिमाया अंबाबाई या जगामध्ये आली या विश्वामध्ये आली आणि तिच्यापासून महिला मंडळ खऱ्या अर्थानं काय निर्माण झालं हे सगळं जग निर्माण झालं. म्हणजे ही माऊली म्हणजे सगळ्या जगाची काय आहे वो आई आहे. सगळ्या जगाची जगतजननी म्हणजे खऱ्या अर्थाने ही देवी आहे. कारण आजपर्यंत भगवंतानं अनेक अवतार घेतले का नाही. कली माझी बौद्ध नववा आणि कलंत्री पुढे 10वा आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माती सुकर मोये धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा. आतापर्यंत कधी कासवाच्या रूपानं आला कधी माशाच्या रूपानं आला अनेक अवतार माझ्या भगवंतानं खऱ्या अर्थानं घेतले. पण या सगळ्या अवतारातल्या अनुभवावरून माझ्या भगवंतानं आता हे रूप बदलवलं आणि देवीच्या रूपामध्ये खऱ्या अर्थानं आले. याला कारण आहे का आजही बलात्कार वाढले आजही अन्याय वाढले आजही अत्याचार वाढले आजही राक्षसांचं थैमान वाढलेलं आहे. आता जे बलात्कार करतात जे अन्याय करतात ते अत्याचार करतात त्यांना काही देव म्हणायचं का? ते राक्षसच झाले का नाही? आणि पूर्वीच्या काळी सुद्धा असाच राक्षसांनी थैमान घातलं होतं. लोक खऱ्या देवाची सेवा सोडून म्हसोबाची सेवा करायला लागले. सोडून या खऱ्या देवा करीती म्हसोबाची सेवा करीती म्हसोबाची सेवा करीती म्हसोबाची सेवा सोडून या खऱ्या देवा करीती म्हसोबाची सेवा सोडून या खऱ्या देवा करीती म्हसोबाची सेवा सोडून या खऱ्या देवा करीती म्हसोबाची सेवा करीती म्हसोबाची सेवा करीती म्हसोबाची सेवा. कशाची सेवा करायला लागले लोक? खऱ्या देवाला विसरून चालले. सोडून या खऱ्या देवा करीती म्हसोबाची सेवा. खऱ्या देवाला लोक विसरत चालले खऱ्या देवीला विसरत चालले. म्हणून खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला धर्माचं रक्षण करायचे त्या त्या वेळेला कोण अवतार घेतो? यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भर्मति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाळीचे भक्तजना आपुल्या पाळीची भक्तजना धर्म रक्षावया अवतार घेते आपुल्या पाळीचे भक्तजना आपुल्या पाळीचे भक्तजना भक्तजना भक्तजना. वा धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. ज्या वेळेला राक्षसाचं थैमान खऱ्या अर्थाने या पृथ्वीवर वाढलं बलात्कार अन्याय अत्याचार यांनी त्या वेळेला खऱ्या अर्थानं थैमान घातलं ऐके नाही. त्यावेळेला खऱ्या अर्थानं ठरवलं माझ्या देवीनं काय घ्यायचा. माझ्या भगवंतानं आजपर्यंत जेवढे अवतार झाले तेवढे पुरुष देवाचे झाले. पण देवाला स्त्री रूपामध्ये येण्याची गरज का पडली? देवाला स्त्रीचं रूप का घ्यावं लागलं? आणि हा देव खऱ्या अर्थानं स्त्रीच्या रूपामध्ये खऱ्या अर्थानं का आला याला सुद्धा कारण आहे.
का पहिल्या काळामध्ये 2 राक्षस होते, एक रंभ होता आणि एक कदंब होता बरं का. तर रंभानं आणि कदंब दोघे भाऊ भाऊ होते. त्या दोघांनी ठरवलं का आपण दोघांनी तपश्चर्या करायची. म्हणून रंभ बसला झाडावर आणि कदंब बसला पाण्यावर तपश्चर्या करायला. कुठं बसला? पाण्यात तपश्चर्या करायला बसला पाण्यावर. रंभ बसला झाडावर. ज्या वेळेला कदंब तपश्चर्या करायला लागला, तपश्चर्या करत असताना इंद्रानं पाहिला, रे माझ्या पदाला धोका निर्माण झालाय, यानं जर तपश्चर्या केली तर उद्या माझं इंद्रपद खाली होईल आणि याच्याकडे जाईल. म्हणून इंद्रानं काय केलं? कपट नीती वापरली आणि इंद्रानं कपट नीती वापरून कदंबाला या ठिकाणी मारून टाकलं. ज्या वेळेला कदंबाला मारून टाकलं त्यावेळेला रंभ बिचारा एकटा पडला. तर ज्या वेळेला तो रंभ नावाचा राक्षस एकटा पडल्यानंतर तो एकटाच राहिला, त्यावेळेला भगवान विष्णूची त्याने शरणागती केली. सांगितलं का काही कारण नसताना या इंद्रानं माझ्या भावाला या ठिकाणी विनाकारण मारलं. माझा भाऊ माझा जोडीदार होता, माझा भाऊ माझ्या बरोबर राहत होता, माझा भाऊ गेला, माझा दादा गेला, आता मला या जगामध्ये कोणी राहिलं नाही. भगवंता, अरे मी एकटा पडलोय बाबा. त्यावेळेला देव म्हटले, तू एकटा नाही, तुला मी एक जोडीदार देतो. म्हणे कोण? म्हणे तू इथून निघ, हातामध्ये वरमाला घे आणि वरमाला घेऊन चालत राहा. चालत असताना तुला जी स्त्री दिसल त्याच्या गळ्यामध्ये काय घालायची? तू वरमाला घालायची. तर रंभ नावाच्या राक्षसानं आपल्या हातामध्ये पुष्पमाला घेतली. रस्त्यानं चालायला अरण्यामध्ये सुरुवात केली. अरण्यामध्ये चालता त्याला एकही स्त्री दिसली नाही, पण पहिल्यांदा त्याला एक म्हैस दिसली. काय दिसली? म्हैस. आता म्हैस सुद्धा कोण झाली? एक स्त्रीच झाली, कारण ती म्हैस. आपण म्हणत नाही तो म्हैस, तो रेडा म्हणतो, तो टोनगा म्हणतो. ती कोण होती? हो, म्हैस. आता यानं म्हशीला पाहिल्याबरोबर याला सांगितलं होतं की जी कोणी स्त्रीलिंगी दिसेल, स्त्री दिसेल, तिच्या गळ्यामध्ये तू काय घालायची? वरमाला घालायची. आता याला पहिल्यांदा कोण भेटलं? म्हैस भेटली. म्हैस भेटल्यानंतर यानं काय केलं? त्या म्हशीच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि म्हशी बरोबर खऱ्या अर्थानं त्याचा विवाह झाला. आता त्याला आयुष्याचा जोडीदार मिळाला, पण कोण मिळाली? खऱ्या अर्थानं म्हैस मिळाली. मग रंभ आणि म्हैस यांचा संसार सुखानं चालू झाला. आणि एके दिवशी तीच म्हैस गर्भवती असताना खऱ्या अर्थानं काय घडलं? काय एक दिवशी एक टोनगा त्या म्हशीच्या मागे लागला. कोण लागला? एक टोनगा त्या म्हशीवर भाळला. तो टोनगा त्या म्हशीच्या मागे लागला आणि तो टोनगा त्या म्हशीच्या मागे लागल्यानंतर ती म्हैस जीवाच्या आकांतानं पळू लागली. हे ज्या वेळेला रंभानं पाहिल्याबरोबर रंभ पळत गेला आणि त्या टोनग्याबरोबर त्यानं युद्ध सुरू केलं. पण त्या टोनग्यानं त्या रंभाला मारून टाकलं. त्यावेळेला त्या म्हशीच्या पोटामध्ये गर्भ होता. ती म्हैस सुद्धा पळून थकली, दमली. ती सुद्धा देवाच्या घरी गेली. पण तिच्या पोटातून रंभापासून आणि म्हशीपासून महिषासूर नावाचा कोण जन्माला आला? राक्षस जन्माला आला. आता ज्या वेळेला हा महिषासूर नावाचा राक्षस जन्माला आला त्यावेळेला तो म्हणू लागला का माझ्या आईवर अन्याय झाला, माझ्या बापावर अन्याय झाला, विनाकारण माझी आई गेले, बापाही गेले, आता मी काय राहिलो? एकटा राहिलो. भगवंता, आता मला काय हवंय? वरदान हवंय. त्यांनी सुंदर अशी तपश्चर्या चालू केली. तपश्चर्या चालू केल्यावर विष्णू प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्याला म्हटले, बोल तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेला महिषासूर म्हटला की या जगामध्ये मला मरण नको. त्यावेळेला देव म्हटले, बाबा मरण येणार नाही असं वर मी तुला देऊ शकत नाही. प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचंय, जो जो आला त्याला मरायचंय, वेगळं काहीतरी माग. त्यावेळेला हा महिषासूर म्हटला, तुम्हाला द्यायचंय ना, मग मला एकच द्या की मला कोणत्याही नराच्या हातून मरण येता कामा नाही. कोणत्याही नराच्या हातून मला मरण येता कामा नाही. कारण त्याला माहिती होतं की एवढी तेजस्वी स्त्री अजून या जगात जन्माला आली नाही का जी आपल्या बरोबर युद्ध करेल. पण देव बाकी आपल्या बरोबर युद्ध करून आपल्याला हरवू शकतात. म्हणून तो म्हटला की कोणत्याही नराबरोबर, खऱ्या अर्थानं कोणत्याही नरापासून मला भीती नको आणि कोणत्याही नरानं मारलं तरी मला मरण येता कामा नाही. आणि मग असं म्हटल्यानंतर महिषासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला. इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव सगळ्यांना धास्ती उभी राहिली. सगळीकडे त्यानं हाकार वाजवला. भगवान विष्णूनं पाहिलं, अरे हा तर कुणालाही आटोपत नाही. याच्याबरोबर सगळे युद्ध करून थकले, सगळे देव दमले, पण खऱ्या अर्थानं हा काही कुणाला आटोपत नाही. मग भगवान विष्णूनं परत एकदा अंतर्ज्ञानानं पाहिलं का अरे मीच याला वर दिलाय का याला कोणत्याही नराच्या हातून मरण नाही. म्हणून यानं किती युद्ध केलं देवांबरोबर आणि देवांना हा किती त्रास देईल, पण हा काही मरू शकत नाही. त्रास जो होणार आहे तो सगळा देवांनाच होणार आहे. म्हणून भगवान विष्णूनं विचार केला
की आता हा कोणत्याही नराच्या हातून खऱ्या अर्थानं मरू शकत नाही, म्हणून आता मला काय व्हावं लागेल? अनादि निर्गुण प्रगटली भवानी कोण प्रगट झाली? त्या महिषासुराचं नाश करण्यासाठी कोण अवतारित झाली? देवाला माहिती कोणत्याही नराच्या हातून याला मरण येणार नाही, हा वर मीच दिलाय. मग मला काय व्हावं लागेल? काय व्हावं लागेल? आता देवाच्या रूपामध्ये पुरुषाच्या रूपात मला मारता येणार नाही, म्हणून अंबा हाच देव, हाच भगवान विष्णू खऱ्या अर्थानं कुणाच्या रूपामध्ये आले? अनादि निर्गुण प्रगटली भवानी वह महिषासुर मर्दनाला गोनी. कुणाचा अवतार घेतला? दुर्गा मातेचा, दुर्गा देवीचा खऱ्या अर्थानं काय घेतला? अवतार घेतला. आपण रोज आरती म्हणतो का नाही? काय म्हणतो? दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ ते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरमर्दिनी व दैशासुरमर्दिनी सुरवर विश्वर वंगे तारक संजीवनी जय देव जय देव. म्हणजे ही आरती का म्हणायची हे तरी तुम्हाला आज कळेल का नाही? का आपण खऱ्या अर्थानं आरती म्हणतो ऐका नाही? कारण महिषासुरासाठी या दुर्गा माता कोण झाली? महिषासुर मर्दिनी झाली. आणि त्या राक्षसाचा खऱ्या अर्थानं काय केला? माझ्या दुर्गा देवीनं या ठिकाणी नायनाट केला. पण ज्या वेळेला दुर्गा देवी आली ना बसून, एवढी सुंदर एवढी देखणी दुर्गा देवी पाहिली. आणि देखणी दुर्गा देवी पाहिल्याबरोबर तिनं अशी आरोळी ठोकली का महिषासुराच्या महालाजवळ येऊन अशी आरोळी ठोकली का त्या आरोळीनं सगळे राक्षस जागे झाल्यानंतर पाहायला गेले कोण आहे? तर म्हणे अरे बाबा एवढी सुंदर देखणी स्त्री आजपर्यंत या जगात पाहिली नाही. त्यावेळेला महिषासुर म्हणतो कोण आहे एवढी सुंदर? तिला आणा, मला तिच्याशी लग्न करायचंय. ती म्हणते राक्षसा, अरे तुझ्या बरोबर लग्न करायला नाही बाबा, तुझा निपात करायला आले, तुला मारायला आले, तुझा नायनाट करायला आले. मी तुझ्याशी लग्न करायला खऱ्या अर्थानं नाही आले. आणि माझ्या देवीनं खऱ्या अर्थानं युद्ध केलं आणि त्या महिषासुराचा खऱ्या अर्थानं काय केला? नायनाट केला. म्हणजे ही देवी, ही अंबा, ही जगदंबा खऱ्या अर्थानं कशासाठी आली हो? कशासाठी आली देवी? राक्षसांचा नायनाट करण्यासाठी, राक्षसांना शासन देण्यासाठी, राक्षसाचा नायनाट करण्यासाठी आणि भक्ताचा उद्धार करण्यासाठी ही अंबिका, ही भगवती या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये आली ना. म्हणून नाथबाबा म्हणतात का हे अंबे, हे जगदंबे, हे देवी, आम्ही तुझ्या नावाचा काय घालतो? सुदिन तुझा गोंधळ मांडला गोंधळ मांडिला प्राण दोनियांचा वरती फुलवारा बांधिला चंद्र सूर्य दोनियांचा पोत पाजळीला सूर्य दोनियांचा
टाळी वाजवा एकदा. ऐका नाही आपल्या महिला सुद्धा कमी नाही. किती गोड चाल गायली का नाही. सुमेळ सुदिन तुझा गोंधळ मांडी लाव. म्हणून तू जर एवढे राक्षसांचा नायनाट केलास ना देवी, हे अंबे, हे जगदंबे, या जगाचा उद्धार करतेस, भक्तांना ज्ञानाचा प्रकाशाचा मार्ग दाखवतेस, राक्षसांचा नाश करते ना. म्हणून हे अंबे, हे जगदंबे, हे देवी, आम्ही तुझ्या नावाचा काय घालणार, काय घालणार, गोंधळ. आणि घालताना महिला मंडळ देवीच्या नावाचा काय घालायचा, गोंधळ घालायचा, तिचं भजन करायचं. पण आमचं महिला मंडळ जर देवीच्या दारात गेलं ना, तर मागण्या मागितल्याशिवाय कधी परत येणार नाही. नाही म्हटलं बरं का तुम्ही, खरंच नाही येत. देवीच्या दारात गेल्या ना का देवीला सांगणार, हे देवी माझं चांगलं होऊ दे समोरचीच. अरे वा, हसल्या म्हणजे बरोबर आहे. वाटोळ होऊ दे. प्रत्येकाला वाटतं की माझं काय व्हावं, चांगलं व्हावं, आणि दुसऱ्याचं काय व्हावं, वाटोळ व्हावं. देवीच्या दारात गेल्या ना, हे देवी वंशाला दिवा दे, मुलगा दे. कशाला, पेटवायला पाहिजे का. वाढावे सुलतान ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही धन धान्य. वाढावे सुलतान ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य. वा वाढावे संतान गृही वावे धन धान्य. काय पाहिजे, सगळं काही आपल्यालाच पाहिजे असं वाटतं की नाही आपल्याला. भगवंताकडे म्हणतो, मागतात जे पाहिजे ते मला देन. देवीकडे तर खूप मागतात आमच्या महिला मंडळ. देवा माझं चांगलं कर, समोरच्याचं वाटोळ कर, माझ्या वंशाला दिवा दे. कशाला, पेटवायला पाहिजे का. मी म्हणते नाही, मी पेटवायला, अरे चांगला निघाला तर ठीक आहे, आता पेटवल्याशिवाय दुसरं काही करत नाही. या वंशाच्या दिव्यापायी आजही आमच्या लेकींचं प्रमाण काय झालं, काय झालं, खऱ्या अर्थानं कमी झालं. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा छान, दोघांना सुद्धा समान मानण्याची आपली भारतीय संस्कृती आहे, आपली खऱ्या अर्थानं भारतीय परंपरा आहे. म्हणून महिला मंडळ सांगते, देवीच्या दारात गेले चांगलं मागा. आमच्या नाथबाबांनी सुद्धा विचार केला का, पहिल्या महिला देवीचं भजन करत नव्हत्या, नामस्मरण करत नव्हत्या, चिंतन करत नव्हत्या. म्हणून नाथबाबांनी सगळ्या महिलांना एकत्र केलं. ओ महिला मंडळ, तुम्हाला सासूरवास आहे का. पहिल्या महिलांना काय होतं, फार सासूरवास होता. बरं, इतका सासूरवास, सासू म्हटलं सासरा म्हटला का आमच्या महिला मंडळाला पर काच लागायचा, एवढा त्या काळामध्ये सासूरवास होता. ओ महिला मंडळ, तुम्हाला सासूरवास आहे का. वय महाराज, आम्हाला फार सासूरवास आहे. मग नाथबाबा म्हटले, ओ महिला मंडळ, तुम्हाला या सासूरवासामधून मुक्त व्हायचंय का. वय महाराज, आम्हाला या सासूरवासामधून मुक्त व्हायचंय. मग तुम्हाला जर या सासरवासामधून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला माझ्या देवीकडे यावं लागेल. कुठे यावं लागेल, माझ्या देवीकडे यावं लागेल. आणि नुसतं देवीकडे येऊन काय करावं लागेल, तर माझ्या देवीला नमस्कार करावा लागेल. सत्वर पावगा मला भवानी आई रोड गाव आहे ना तुला, हे सत्वर पावगा भवानी आई मी रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा भवानी आई मी रोड गाव आहे ना तुला. हे सासरा माझा गावी गेला तिकडेच खप्प विद्याला, माझा गावी गेला तिकडेच खप्प विद्याला, माझा गावी गेला तिकडेच खप्प विद्याला, सत्वर पावगा मला भवानी आई रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा भवानी आई रोड गाव आहे ना तुला. सासू माझी जाच करीते लवकर निर्धाळी तिला, सासू माझी जाच करते लवकर निर्धाळी तिला, सासू माझी जाच करीते लवकर निर्धाळी तिला, माझी जाच करते लवकर निर्धाळी, सत्वर पावगा मला भवानी आई रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा मला भवानी आई रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा भवानी आई रोड गाव आहे ना तुला, सत्वर पावगा भवानी आई रोड गाव आहे ना तुला, भवानी आई रोड गाव आहे ना तुला, भवानी आई रोड गाव आहे, भवानी आई रोड गाव आहे, भवानी आई रोड गाव आहे तुला. हे देवी, अगं आमच्या नवसाला पाहू बाई, आणि जर तू आमच्या नवसाला पावली तर आम्ही तुला काय वाहू,
बोला ना काय वाहू सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगाव आहे ना तुला तुला आम्ही काय वाहणार रोडगाव वाहणार पण देवी तू माझ्या नवसाला पाव मग देवी समोर गेले नाथ बाबा गेले सगळे महिला मंडळ गेल्या कारण नाथ बाबा सगळ्यांना घेऊन गेले होते ना ऐका नाही मग काय काय नवस केला सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला हे देवी माझा सासरा गावाला गेलाय ग आजच माझं घर शांत आहे घरी असला का नुसती वटवट नुसती कटकट याच्या कटकटीला काही माप नाही सारखं तोंड चालू आजच घर शांत आहे माझा सासरा गावाला गेलाय तिकडे खपून टाक घरी येऊन देऊ नको कुशाल नको म्हणता हा पहिला नवस केला दुसरा नवस केला सासू चुलीच्या कोपऱ्याला बसते काही काम नाही ना काही धंदा नाही पण एवढी कटकट एवढी वटवट का या बाईचं तोंड काही बंद राहत नाही सासू माझी जाच करीते लबकर निर्दाळी तिला हे देवी तिला काय कर लवकर निर्दाळून टाक हा दुसरा नवस तिसरा नवस काय केला जाऊ माझी फडफड बोलती बोडकी कर ग तिला जाऊ आहे ना जाऊ ही मोठी आहे आणि हिला मोठेपणाचा एवढा अभिमान आहे हिला बोडकं कर म्हणजे हिच्या डोक्याचा टक्कल कर हिच्या डोक्यावरची केसच काढून टाक हिचं टकलं कर म्हणजे हिचा अभिमान जरा काय होईल कमी होईल आणि पुढचा नवस केला कोण राहिला आता वा ननंदेवर फारच जोर आहे आनंद शब्दाचा अर्थ आहे जी आनंद देत नाही ती वा कशा बोलल्या जी आनंद देत नाही ती नानंद वर्षातून एकदा येते दिवाळीच्या सणाला पण हिची आणि हिच्या पोरांची एवढी कटकट हिच्या कटकटीला काही माप नाही हे देवी हिच्या पोराला खरूज होऊ दे म्हणजे ही माझ्या घरातून लवकर जाईल वा नानंदेचं पोर किरकिर करते खरूज होऊ दे त्याला सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगाव आहे ना तुला आता कोण राहिलं नवरा महिला मंडळ नवरा पाहिजे का नाही ओ महिला मंडळ अहो नवरा पाहिजे का नाथ बाबा म्हणतात नवरा सुद्धा नको दादाला मारून होती देऊन मोकळी कर ग मला हा नवरा सुद्धा नको कारण नवऱ्याला सुद्धा फार अहंकार आहे फार अभिमान आहे हा म्हणेल तसंच ऐकायचं तसंच वागायचं तसंच बोलायचं पण नवरा नको का नको का ज्याच्या घरात देवाला देव घर नाही असा मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई आहा नवरा नको ग बाई आहा दादूला नको ग बाई दादला नको ग बाई आहा नवरा नको ग बाई आहा दादूला नको ग बाई नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई दादला नको ग बाई का नको नवरा याला कारण आहे मोड कैसे घर टूट कैसे छप्पर मोड कैसे घर टूट कैसे छप्पर त्यात देवाला देवघर नाही ज्याच्या घरात माझ्या देवासाठी देवघर नाही असा नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई का नको कारण ज्वारीची भाकर आंबाड्याची भाजी ज्वारीची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची दारवी नाही अरे ज्याच्या घरात भाजीलाच तेल नाही असा नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई आणि पुरुष मंडळ जर आम्ही सगळ्या महिला मंडळ म्हटलो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई तर तुम्हाला आतापासून काय घ्यावं लागेल संन्यास अरे वा बरोबर बोलले लाखात एक वाक्य बोलले काय घ्यावं लागेल संन्यास घ्यावा लागेल ना जर आम्ही जर सगळ्या जणी म्हटलो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई तर तुम्हाला काय घ्यावं लागेल सगळ्यांना खऱ्या अर्थानं संन्यास घ्यावा लागेल पण कोणता नवरा नको हे सुद्धा बारकाई नाही का ऐके नाही म्हणून नाथ बाबा म्हणतात त्या महिला म्हणतात की सगळे मरू दे बाई कोणीच नको मला सगळे मरू दे मला एकटीला राहू दे कशाला
एका जनार्दनी सगळ्याची मारू दे आणि एकटीच राहू दे मला. एका जनार्दनी सगळ्याची मरू दे आणि एकटीच राहू दे मला. सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगाव आहे तुला. सगळे मरू दे आणि मला एकटीलाच राहू दे. कशाला? तुझी सेवा करायला, तुझं भजन करायला, तुझं चिंतन करायला, तुझा गोंधळ घालायला, तुझं नामस्मरण करायला देवी मला एकटीला राहू दे. आता घरी गेल्यावर प्रयोग करू नका. नाही तर माणसांना जाधवताई आल्या होत्या, त्यांनी असं असं सांगितलं आणि हे उद्या सकाळी संगमनेरला मोर्चा घेऊन माझ्या संस्थेवर यायचे बरं का. असं होता कामा नये. त्यामुळं बार काय नाही का. आता उद्या पुरुष मंडळीचा मोर्चा माझ्या दारावर. जाधवताईंनी सांगितलं सासरा गावाला गेला खपून टाका, सासूबाईला निर्दाळा, जाऊबाईला बोडकं करा, नणंदेच्या पोराला खरू जाऊ द्या, नवऱ्याला आहुती देऊन टाका आणि सगळे मरू द्या आणि मला एकटीला राहू द्या. नीट ऐका बर का, सर्वांगाचे कान करून ऐका. काय सांगते? सासरा मारा, पण कुठला सासरा? खरोखरचा सासरा नाही मारायचा. कामरूपी सासरा गावाला गेला त्याला मारा. क्रोध रूपी सासू मारा. लोभ रूपी जाऊबाई मारा. मोह रूपी ननंद मारा. अहंकार रूपी नवरा मारा. खरोखरचे मारू नका महिला मंडळ. तर काय मारा? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंबांकार. त्याचे बळ फार, त्याचे बळ फार, त्याचे बळ फार, त्याचे बळ फार. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. 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 कोण मारा? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार. कामरूपी सासरा गावाला गेला त्याला मारा. परत सांगते, क्रोध रूपी सासू मारा, लोभ रूपी जाऊबाई मारा, मोह रूपी ननंद मारा आणि महिला मंडळ अहंकार रूपी नवरा मारा. खरोखरचे मारू नका, नाही तर मोर्चा उद्या माझ्या दारावर येईल बर का. लक्षात ठेवा. बार काय नाही का. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार खऱ्या अर्थानं आपल्या अंगातून काय करा? काढून टाका. आणि हे जर षडविकार आपल्या अंगातून काढले ना तर मग आपण देवीचा काय बसवायचा आहे? घट बसवायचा. आणि मग आसन कसं होईल? आपल्या अंगातले काम गेले, क्रोध गेले, लोभ गेला, मोह गेला, मद गेला, मत्सर गेला, दंभ गेला, अहंकार गेला. ऐकाने सगळे षडविकार जर आपल्या अंगातून खऱ्या अर्थानं निघून गेले तर आपण देवीला जे आसन घालणार ते खऱ्या अर्थानं कसं तयार होईल? प्रवृत्ती आणि निवृत्ती ते घालून शुद्ध आसन वो. आणि निवृत्ती ते घालून शुद्ध आसन वो. चौकटीच्या अभंगाला चाली बसवणं सोपं नाही, आहे का नाही? साधा अभंग असता तर सगळ्यांनी खूप गायन झालं असतं, पण चौकटीच्या अभंगाला चाली बसवायचं खऱ्या अर्थानं तेवढं सोपं नाही, खूप अवघड असतं. आणि त्यातही अभंग पाठातला नसला तर मग अजूनच खऱ्या अर्थानं अवघड होत असतंय, आहे का नाही? त्यामुळे चाली बसवणं खऱ्या अर्थानं सोपं नाही. म्हणून चांगले षडविकार गेल्यानंतर प्रवृत्ती आणि निवृत्तीचे घालून शुद्ध आसन वो.
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिले चरण हो काया वाचा मने एक विध केले अर्चन हो द्वैताद्वैत भावे दिले आचमन हो. आणि ज्या वेळेला आपल्यातले काम क्रोध लोभ अहंकार जाईल आपला गर्व जाईल त्यावेळेला शुद्ध आसन आपण देवीला घालू. आणि शुद्ध आसन घातल्यानंतर ध्येय ध्याता ध्यान ध्यानानं मानानं महिला मंडळ आपण तिची काय करणार हो काय करणार पूजा करणार. म्हणून हे अंबे हे जगदंबे हे देवी आम्ही तुझ्या नावाचा आत्ताही गोंधळ घालतो. तुझं नवरात्र धरलंय आम्ही 9 दिवस काय केला उपवास केला का नाही करता का नाही. नवरात्र करतो आमचं महिला मंडळ. एवढं कष्ट करतात एवढ्या काम करतात तरी 2 टाइम काय करतात उपवास धरतात. कारण सहनशीलता नावाचा जो गुणधर्म आहे तो कुणाकडे जास्त आहे कुणाकडे जास्त आहे आम्हा महिला मंडळाकडे फार मोठा आहे. म्हणून महिला मंडळ आमचं 9 दिवस काय करतात तो नवविध भक्तीच्या करीन नवरात्र मागे न ज्ञान पुत्र सद्भाव अंतरीचा मित्र सासर्या संधी न कुपंद्र माझ्यावरी लागून घेरात सारी आई कृपा करी माझ्यावरी लागून घेरात सारी आई गोंधळाला ये गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी गोंधळाला
लागल मुरळीला येड बाई लागल वाग्याला आला भक्ताला ताराया ताराया आला भक्ताया ताराया ताराया आला भक्ताया ताराया ताराया सान थोराया बाया या बाया सान थोराया बाया या बाया लाग देवच गुण गाया ग गाया देवाचे गुण गाया ग गाया देवाचे गुण गाया ग गाया गरडी जत्रेला देवाची गरडी जत्रेला गरडी जत्रेला देवाची गरडी जत्रेला मुरळीला या बाई लागल वाग्याला लागल मुरळीला येड बाई लागल वाग्याला उदे ग आंबे उदे उदे ग आंबे उदे उदे ग आंबे उदे बोल भवानी आईचा भवानीचा शृंगीचा मातेचा मातेचा भवानी आईचा उदा 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 असा काय घातला पाहिजे खऱ्या अर्थानं देवीच्या प्रांगणामध्ये आपण देवीचा या ठिकाणी गोंधळ घातला पाहिजे याला म्हणतात गोंधळ याला म्हणतात भगवंताचं भजन करणं चिंतन करणं शुद्ध आसन ध्येय ध्याता ध्यान मनानं भगवंताची भक्ती करणं नामस्मरण करणं आणि भगवान म्हणतात जो मला अनन्य भावानं शरण येतो त्याच्या जन्म आणि मरणाची जबाबदारी मी घेतो ज्ञानेश्वरीमध्ये तशी ओवी आहे जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणगता शरण्या मीच एको मी एकटाय तुमचा उद्धार करणारा कारण मीच विठोबा आहे आणि मीच येग विठाबाई माझे पंढरीचे आहे मीच योग्य वेळी स्त्री होतो मीच योग्य वेळी पुरुष होतो ऐका ना ही लीला कुणाची आहे त्या भगवंताची आहे म्हणून त्याचं भजन करा नामस्मरण करा चिंतन करा आणि एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भगवान हात वर करा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वा वा टाळी टाळी हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय वा हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय डोपार कुमार हरि जय हरि 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 जय
हरि जय जय हरि जय जय हरि जय जय कुमार कुमार हरि जय कुमार कुमार हरि जय कुमार 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 बोला कुंडली कवरदार भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आपले माते की जय आई माते की जय एकदा चला हाला टाळ करी जरा हाला हाला डुला जरा जय हो टाळी 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 जय हो पखवाद वाजेल पखवाद झाल्यावर टाळ वाजेल आणि टाळ वाजल्यावर तुम्ही सगळ्यांनी वाजवायच्या टाळ्या हा सावध बसा सगळ्यांनी पखवाद एक दोन तीन चार टाळी वाजवा एकदा मांडी बसल्यावर उडी कधी मारायची मस्त आराम झाला वा वा म्हणून चांगलं खऱ्या अर्थानं जीवन जगा भगवान विष्णू रूपी मोहिनीची खऱ्या अर्थानं मनापासून भक्ती करा भजन करा नामस्मरण करा चिंतन करा बघा आमच्या महिला मंडळाचं असलेलं प्रेम किती हार खऱ्या अर्थानं माझ्या गळ्यामध्ये या ठिकाणी आले म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेमाचं प्रतीक आमची महिला मंडळ सहनशीलता नावाचा गुणधर्म तर तिच्याकडे आहेच पण एखादा कार्यक्रम असेल तर आदरानं आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे महाराजांसाठी हार आणला पाहिजे ही सुद्धा खऱ्या अर्थानं आमच्या महिला मंडळाकडे फार फार खऱ्या अर्थानं कौशल्य आहे तिथं एवढं महिला भजनी मंडळ आहे मला खूप असा खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय का आज एवढ्या महिला सुंदर व्हाईट साडीमध्ये या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सुद्धा देवीच्या रूपामधल्या जगदंबा आहेत अंबा आहे भवानी आहे ऐका नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा किती गोड रूप दिसतंय बघा ना या सगळ्या महिलांकडे एकदा बघा अहो एकदम लक्ष्मी सारख्या दिसतात कशा दिसतात हो कशा दिसतात लक्ष्मीचं रूप आहे आज त्यांचं म्हणावं वाटतं की नाही त्या विनेकऱ्यांकडे बघा दोघींकडं काय गोड रूप आहे आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत साजर चला घालूया जागर चला घालूया जागर चला घालूया जागर चला घालूया जागर आज त्यांच्याकडे पाहून किती फ्रेश वाटले मला सुद्धा उत्साह आला चला जोरदार कीर्तन आज आपलं झालं पाहिजे आमच्या महिला मंडळाकडे पाहून असा उत्साह खऱ्या अर्थानं आपल्याला आला पाहिजे आणि तुम्ही आम्हीच जागरण करतो देवीचा गोंधळ घालतो असं नाही महिला मंडळ माझ्या जिजामातेने सुद्धा देवीचा गोंधळ घातला बरं का आजही शिवनेरीच्या पायथ्याला शिवाई देवीचं मंदिर आहे आजही शिवनेरीच्या पायथ्याला शिवाई देवीचं मंदिर आहे आणि रोज माझ्या जिजामाता देवीच्या मंदिरात जायच्या का कारण बलात्कार वाढले अन्याय वाढले अत्याचार वाढले पोटामध्ये गर्भ होता रोज जिजामाता शिवाई देवीच्या पायथ्याशी असलेल्या शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जायच्या आणि देवीला साकडं घालायच्या हे देवी अगं हे देवी मला मुलगा पाहिजे शूर पाहिजे वीर पाहिजे देशाचं रक्षण करणारा पाहिजे आया बहिणीची इज्जत राखणारा मुलगा खऱ्या अर्थानं तू माझ्या पोटी काय कर
खऱ्या अर्थानं जन्माला घाल. कुणी साकडं घातलं? माझ्या जिजामातेनं साकडं घातलं. कुणाला? शिवाई देवीला. आणि शिवाई देवीला साकडं घातल्यामुळं असा मुलगा जन्माला आला. देवीला सांगितलं, हे देवी बाई तुझं काय उघड? दार उघड. दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड, दार उघड भैया, दार उघड भैया, दार उघड भैया, तुळजापूर भवानी, शिवाई माते, अंबिका माते, रेणुका माते, गंगाई माते, चंडिका माते, सप्तशृंगी माते, योगेश्वरी माते, काळुआई माते, दारुगड भैया, दारुगड भैया, दारुगड भैया, दारुगड, दारुगड भैया, दारुगड भैया, दारुगड भैया, दारुगड. भवानी बाई तुझं काय उघड? दार उघड बाई. जिजामातेनं साकडं घातलं, देवीला नवस केला आणि देवीला नवस केल्यामुळं साकडं घातल्यामुळं असा मुलगा जन्माला आला. असा मुलगा जन्माला आला. कुठं जन्माला आले शिवाजी महाराज? शिवनेरीवर शिव जन्माला. शिवनेरीवर शिव जन्माला. राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची. जय जय भवानी, जय जय शिवाय, जय भवानी, जय जय शिवाय, जय जय भवानी, जय जय शिवाय, जय भवानी, जय जय शिवाय. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी गेलं एक हो जाती. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी गेलं एक हो जाती. हे वनी भगवा तो हाती. देवणी भगवा तो हाती, देवणी भगवा तो हाती. स्वराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्या, स्वराज्य घडवण्या. ए भवानी आई शिवाई हो, आई भवानी आई शिवाई. आशीर्वाद हो पाटी, आई आशीर्वाद हो पाटी. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती नामचा दैवत छत्रपती, छत्रपती नामचा दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाय, जय जय भवानी, जय जय शिवाय, जय भवानी, जय भवानी. काय केलं माझ्या राजानं? माझ्या राजानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण सेवा केली जिजामातेनं जगदंबेची म्हणजे देवीची. ऐका नाही. आणि माझ्या जिजामातेनं सेवा केली देवीची, म्हणून शिवाजी राजांसारखा मुलगा जन्माला आला. म्हणून आजही म्हटलं जातं, माझी साहेब तुम्ही जन्मल्या नसत्या तर नसती फुलाली अंगणी तुळस, नसती फुलाली अंगणी तुळस, नसते चढले देवळावर कळस, नसते राहिले देवळावर कळस. माझी साहेब तुम्ही जन्मल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. माझी साहेब तुम्ही जन्मल्या नसत्या तर नसते जन्मले छत्रपती शिवाजी. कैसे केला हो जाते तो मथुरा में मस्जिद बस्ती, और एक शिवाजी न होते तो सुनता सबकी हो जाती, सुनता सबकी हो जाती, सुनता सबकी हो जाती. असा मुलगा खऱ्या अर्थानं जिना जन्माला घातला
त्या म्हणजे खऱ्या अर्थानं राजमाता जिजाऊ. आणि शिवाजीराजे सुद्धा असे जन्माला आले हो. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची काय केली हो, काय केली हो, स्थापना केली. वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानेश्वरी लिहितात. वयाच्या 16व्या वर्षी राजा हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात. आणि विचार करा जरा, वयाच्या 16व्या वर्षी आपले पोरं काय करतात, काय करतात आपले पोरं, वरात डीजे आणि गाणं ठरलेलं काय, 16व्या वर्ष धोक्याचं ग, 16व्या वर्ष धोक्याचं. सांगा हे धोक्याचं आहे का मोक्याचं आहे? काहीच्या काही गाणे गाऊ नका, कुठेही नाचू नका. नाचायचंय ना इथं नाचा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाय, वाजे विठ्ठल रखुमाई. काय केलं माझ्या राजाने याचा आदर्श ठेवा. शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं एका वाक्यामध्ये सांगते, 65 किलोची तलवार मागवतो त्याचं नाव यसाजी, तो न जा शत्रू एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिले घोडा पुढाला त्याचं नाव धडाजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला कस करतो त्याचं नाव संताजी, धान्य वाघाला उभा भरतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा, सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा. बारकाई नाही का, ज्याला श्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला श्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला, तो जिजाऊचा शोभा झाला, तो जिजाऊचा शोभा झाला. असे मुलं खऱ्या अर्थानं आपल्या पोटी जन्माला यावे हीच खरी काळाची गरज आहे. म्हणून सांगते चांगले मुलं जन्माला यावे. म्हणून आजही मानाचा मुजरा खऱ्या अर्थानं जाताना आपण करूया कुणाला हो, माझ्या राजाला. आधी नमन शिवबाला करीत हळू हळू हा 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 हा, टाळी 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 एकदा हा. आदि नमन शोभला करीत, आदि नमन शोभला करीत, आदि नमन शोभला करीत, तुम्हा वंदिते पोवाडा गाते, दफावर धापा गा देते, शिवबाचे शौर्य गात गाते, भारताला गुजर पहिल करते होजिराजी, भारताला मुजरा पहिल करते होजिराजी, टाळी 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 सगळ्यांनी वाजवायची. शिवबाच्या शौर्याचा कथा शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता, एक एक कथाची भिजली, सुराच्या शौर्यानं सजली, रक्तानं धरणी माय भिजली होजिराज, रक्तानं धरणी माय भिजली होजिराज, अंधार भार झाला एक दिवा पाहिजे, अंधार भार झाला एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा शिवा पाहिजे. सुंदर स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजानं, लोकशाहीचा कायदा केला माझ्या बाबासाहेबानं, कोटानं किल्ला घेण्याला तानाजी
देशाला भीमाईचा भीमाबाई जय या देशाला भीमाईचा शिवाबाई जय देशाला भीमाईचा शिवाबाई जय भीमाबाई ओ भीमाबाई ओ शिवाबाई ओ शिवाबाई ओ भीमाबाई ओ शिवाबाई ओ शिवाबाई ओ शिवाबाई ऐका नाही सुंदर असा पोवाडा तुमच्या समोर या ठिकाणी सादर केला चांगलं जीवन खऱ्या अर्थाने जगा आणि या देहानं या देवीची जगदंबेची सेवा करा तुम्ही आम्ही करतो नवललाई शिवाजीराजे जगदंब जगदंब तोंडामध्ये देवीचं नाव मनात देवीचं नाव ध्यानात देवीचं नाव याच देवीनं भवानी नावाची काय दिली होती हो तलवार दिली त्याच्या साह्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली कारण त्यांना सुद्धा देवीचं भजन करावं लागलं फार फार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार आला शाहीचे कान घ्यावं या शिवरायांचे प्राण हो सावधानता त्यानं बाळगली केलं शिवाचं ध्यान हो वार वार केले शत्रूवर वार गाजली शोभाची तलवार फार फार भवानीचे उपकार गाजली शोभाची तलवार काय माझ्या राजाची तलवार गाजली म्हणून मला वाटतं विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीनं सगळा महाराष्ट्र आदरून गेला आणि स्वर्गात गेल्यावर 33 कोटी देवानी त्याला वाकून मुजरा करावा ना असा माझा एकच राजा माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेले माझे छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला म्हणून शेवट एकच करते सांगायचा माझा एकच मुद्दा आहे भक्ती केली शिवाजी महाराजांनी भक्ती केली जिजामातेनं आणि आपण सुद्धा काय करा भक्ती भावानं त्या देवीची खऱ्या अर्थानं काय करा भक्ती करा खऱ्या नारळानं ओटी भरा जीवनामध्ये आपल्याला सुख मिळेल समाधान मिळेल शांती मिळेल म्हणून शेवट एकच करते का मुलं छत्रपती शिवाजी राजांसारखे आणि मुली जन्माला आल्या पाहिजे कशा या माझ्या लेकींकडे बघा अशा जन्माला आल्या पाहिजे कन्या ऐसी तरी देई जैसी मीराबाई सारख्या मुक्ताबाई सारख्या मुली जन्माला आल्या पाहिजे कारण आता आम्ही तिघी बहिणी आता मी सगळ्यात मोठी अनिताताई जाधव वनिताताई पाटील सुनीताताई गजे आता वनिताताईंचे भरपूर कार्यक्रम तुमच्याकडे होतात ऐका नाही आणि कायमच होत असतात पण मी अनिताताई जाधव म्हणजे आम्ही तिघी बहिणी अनिताताई वनिताताई आणि सुनीताताई त्यापैकी मी सगळ्यात मोठी आज मला इथं सेवा करण्याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी योग आलेला आहे आमच्या तिघींच्या 3 वारकरी शिक्षण संस्था आहे वनिताताईंची भिवंडीला आहे सुनीताताईंची कळसला सांगवीला आहे अकोला तालुक्यातून माझी संगमनेरला घुलेवाडीला आहे माझ्याकडेही 60 मुली आहेत सुनीताताईंकडे 60-70 मुली आहेत वनिताताईंकडेही 15-20 मुली खऱ्या अर्थाने तिच्याकडे शिकतात म्हणजे आम्ही आज मुलींना सांभाळण्याचं काम करतो आणि मुलगी सांभाळणं सोपं नाही मुलगी म्हणजे काचेचं भांडं आईवडिलांच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते आईबापाला पत्ता लागत नाही मुलगी सांभाळणं एवढं सोपं नाही तरी सुद्धा आमच्याकडे 60-60 आहेत 70-70 आहेत तरी सुद्धा आम्ही एवढी रिस्क असताना सुद्धा ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो आमचा हेतू एकच आहे आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल पण आई संस्कारी झाली ना तर सगळं कुटुंब संस्कारी होईल सगळा परिवार खऱ्या अर्थानं संस्कारी होईल ही काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही तिघी बहिणी वारकरी शिक्षण संस्था चालवतो आता आमच्या वडिलांना जाऊन खूप वर्ष झाले 19-20 वर्ष झाले माझ्या लग्नाच्या अगोदर माझे वडील गेलेत लग्नाच्या अगोदर त्यानंतर आमच्या तिघी बहिणींचे लग्न झाले म्हणजे वडील गेल्यानंतर आमचे लग्न झालेत पण आमच्या वडिलांनी आम्हाला आमच्या पायावर उभं करून ठेवलं आईबाप आपल्या आयुष्याचं काय करत असतात कल्याण करत असतात एका घरामध्ये माझ्या वडिलांनी 3 कीर्तनकार घडवले जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा आणि म्हणून माझ्या संस्थेला सुद्धा नाव आहे माझ्या सासऱ्यांचं माझ्या वडिलांचं हरिभक्त ब्रायन वैकुंठवासी गंगाभानू मुलींची वारकरी शिक्षण संस्था घोलेवाडी संगमनेर आता सप्ताह म्हणून मी काही फार मुली आणल्या नाही कारण मला माहिती सप्त्यामध्ये ओरिजिनल टाळकरी असतातच त्यामुळे मी काही जास्त मुली आणल्या नाही पण जेवढ्या आणता येतील 2-4 माझ्या एका मुलीनं तर गोड सगळे प्रमाणातीनं दिलेत गायनही खऱ्या अर्थानं केलेलं आहे तिच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा ऐका नाही म्हणजे अशा मुली खऱ्या अर्थानं आमच्याकडे तयार होतात महिला मंडळ चांगलं जीवन जगा आणि चांगलं या देशाची खऱ्या अर्थानं सेवा करा भगवंताचं खऱ्या अर्थानं काय करा भजन करा ऐकणे मुलगी जन्माला आली पाहिजे कुणासारखी सरकारी खुर्चीवर मुलगी बसली असते का कुणासारखी फुले सावित्री नसते तर मुलगी शिकाली असते का फुले सावित्री नसते तर मुलगी शिकाली असते का फक्त चुला आणि मूल गुरपाटून राहिली असते का फक्त चुला आणि मूल गुरपाटून राहिली असते का फुले सावित्री नसते तर मुलगी शिकाली असते का फुले सावित्री नसते तर मुलगी शिकाली असते का आम्हाला वारसा आहे सावित्रीबाई फुलेंचा
अहिल्याबाई होळकरांचा, झाशीची राणी, राजमाता जिजाऊ, माझ्या जनाबाई, माझ्या मीराबाई, माझ्या मुक्ताबाई, ऐका नाही, माझ्या संत सगुबाई आणि माझी ही कोंगाई खऱ्या अर्थानं देवी, यासारख्या महिलांचा, या देव्यांचा वारसा आम्हाला आहे. म्हणून आपण महिला मंडळ आज इथं सगळ्या जणी उभ्या आहेत म्हणून आनंद वाटला. देवीचा जागर करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केला. भक्ती, ज्ञान, वैराग्यानं खऱ्या अर्थानं देवीची काय करा हो, पूजा करा. आणि जिजामातेसारखी, छत्रपती शिवाजी राजासारखी देवीची भक्ती केली तर त्यांना जशी प्रसन्न झाली तशी तुम्हाला सुद्धा काय होणार आहे हो, भक्ती वैराग्य ज्ञान याई पूजिये अंबावो ज्ञान याई पूजिये एका जनार्दनी शरणा म्हणून शेवट भक्ती वैराग्य सगळे नको नको म्हणतात. चालीला वेळ झालाय, ऐका नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनीच नाही म्हटलेलं आहे. भक्ती वैराग्य ज्ञान ही पूजियेली अंबा हो, सद्रूप चद्रूप पाहोनी प्रसन्न जगदंबा हो. राजांना प्रसन्न झाले तसे आपल्यालाही हो. एका जनार्दनी शरण मूळ कदंबा हो, त्राहे त्राहे आंबे तुझा दासाय भाव. आपण अभंग सोडवायचा प्रयत्न केला, त्याबरोबर समाज प्रबोधन करण्याचाही प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझं मला द्या, जर काही चुकलं असेल तर खऱ्या अर्थानं माझं मला परत करा. कोंगाई माता नवरात्र उत्सव महिला अखंड हरिनाम सप्ताह दुसऱ्या दिवसाची सेवा मला मिळाली. ज्यांचं संत पूजन खऱ्या अर्थानं होतं त्या सौ ज्योतिताई सचिन देशमुख त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आणि पहिल्यांदाही मानले फराळ प्रसाद ज्यांचा आहे त्या मंगल जयवंत पाटील व रेखा कमलाकर व्यवहारे त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर माहोल निर्माण केला. जे दोन खऱ्या अर्थानं मृदुंग वादक आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण सांगू का, कार्यक्रम ठेवायचा का पाडायचा हा मृदुंगवादकावर आहे. मृदुंगवादक गहाळ असला ते पडलं म्हणून समजायचं आणि मृदुंगवादक फास्ट असेल तर ते रंगलं म्हणून समजायचं. ते रंगात आणण्याचं काम ज्यांनी केलं त्या दोन्ही महाराजांसाठी एकदा जोरदार खऱ्या अर्थानं टाळी वाजवा. महेश महाराज जगताप आणि माऊली महाराज नाठे, बरोबर ना, फोटोवरून अंदाज घेते हा, म्हणून त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार मानते. गायक म्हणून लाभलेले आमच्या या ठिकाणी आमच्या भगिनी मंगलताई गतीर यांचे असलेले बंधुराज आमचे गोरख महाराज गतीर मुंडेगावचे, तेही आज या ठिकाणी आलेत. अक्षय महाराज वाघ, अरुण अण्णा असेल आणि सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानते. अमोल महाराज पाटील निळवंडी दिंडोरी दादा तुम्ही या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. संजय महाराज बोरस्ते सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार. परत एकदा सगळ्यांचे आभार. ज्यांनी सुंदर अशी हार्मोनियमची साथ या ठिकाणी आपल्याला दिली ते दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण भजन करणे वंगाळवाने नरका जाणे चुकेना स्वरात ठेवण्याचं काम ते कीर्तनकारालाही करतात, गायकांनाही करतात आणि सगळ्यालाही करतात. स्वर हा फार महत्त्वाचा आहे म्हणून तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. माझ्याजवळ असलेले दोन चोपदार त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण तुम्ही जर माझ्याजवळ आले तर तुमच्या डोक्यात दंडा पडल्याशिवाय राहणार नाही. असे दोन खऱ्या अर्थानं मस्त चोपदार आहेत. बघा ना किती सुंदर मिशा, ऐके नाही, अगदी ती हातामध्ये उभा असलेला भाला वगैरे, सुंदर माळ, गळ्यामध्ये कवड्याची माळ, ऐके नाही, रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ, काय सुंदर रूप आहे. ऐके नाही, चोपदार सुद्धा अगदी गोड दिसतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. नजर लावू नका बरं का आमच्या चोपदारांना. हा, तुमचेही या ठिकाणी आभार मानते. आणि गायक लोकांची सगळ्यांचे आभार. भजनी मंडळ असेल या गावचं, आमच्या महिला भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा वा, अतिशय सुंदर महिला मंडळ, खूप छान वाटलं. आणि माझ्या मुलींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर पावल्या, सुंदर टाळ, माझ्या मुलीनं सुंदर गायन केलं. आणि दोन दोन विणेकरी आहेत, ऐके नाही, पहाऱ्याचा विणा असेल, एक सप्ताहाचा विणा आहे, दोन्ही विणेकरी माऊलींसाठी जोरदार टाळी वाजवा. वा वा, अतिशय सुंदर महिला मंडळ, खूप अप्रतिम. तिकडं 4-5 मुली उभ्या आहेत व्हाईट कपडे घालून, बिचाऱ्या अशा मस्त पावल्या खेळत होत्या, त्यांना जसं येईल तसं नाचत होत्या, गोड कीर्तनाचा आनंद घेत होत्या. त्या माझ्या लेकींसाठी जोरदार टाळी वाजवा. वा वा, इकडं 2 जण उभे आहेत, ऐका नाही, टाळ घेऊन उभे आहेत बिचारे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पडद्यामागचे कलाकार तर घरी आपल्याला कळाले पाहिजे, ऐका नाही, त्यांच्याही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी परत एकदा आभार मानते. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम लाभली, राम लखन शिंगवेची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कार्यक्रम सुरू झाल्यापासून काय लागतंय हे सांगायची गरज नाही पडली, एवढी गोड
साऊंड सिस्टीम त्यांनी दिली, म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तुमचे आभार यासाठी का तुम्ही शिटीनं मारता साथ दिली, तुम्ही नाही, तुमच्या माईकनं शिटी मारली नाही म्हणून तुमचे आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. परत एकदा त्यांचे आभार. सगळ्या महिला मंडळाचे आभार ज्यांच्यामुळं मला सेवा करण्याची संधी मिळाली. आमच्या सुनीताताईंनी तर खूप वेळा मला फोन केला, तारीख दिली. मागच्याही वर्षी केला होता, मागच्या वर्षी येणं नाही झालं, पण या वर्षी खऱ्या अर्थानं येण्याचा या ठिकाणी योग आला. ताईंच्या विनंतीला मान देऊन ही सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. महिला मंडळ पुरुष मंडळीच्या तर्फे परत एकदा आमच्या ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. कारण स्त्री शक्तीचं रूप आहेत आमच्या ताई. नियोजन करणारा खंबीर असेल तर कार्यक्रमही तेवढेच खंबीर होतात, पण नियोजन करणारा जर गंभीर असेल तर कार्यक्रमही गंभीरच होतात. पण खंबीरपणे नेतृत्व ज्यांचं आहे ते आमच्या सुनीताताई, त्यांचेही या ठिकाणी आभार. ज्यांनी यूट्यूबची शूटिंग केली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हां, तुम्ही राहिले होते ना, बरं झालं तुम्ही आठवले, कारण तुमच्यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं जगामध्ये दिसतो. केव्हाही कार्यक्रमाची आठवण आली की यूट्यूबवर नाव सर्च केलं की कार्यक्रम ऐकायला मिळतात. परत एकदा तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार. सगळे महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मित्र मंडळ सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. आणि जाताना एकदा भजन म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळी. हात वर करा, हात वर करा या जन्मात. आणि या जन्मात काय वाजवा? टाळी वाजवा. आणि जर या जन्मात टाळी वाजवली नाही तर पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय. ज्याला 4 पायाचं व्हायचं नाही 2 पायाचं राहायचंय त्यांनी काय वाजवा? वाजवा एक टाळी. वाह 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 वाह, क्या बात है. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. ज्ञान माराया माझ गोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञान माराया. कैवल्याचा जिवाळा ज्ञान माराया. माझ गोबाराया. काळू आईचा सप्तशृंगी मातेचा, आईचा आई मातेचा, बाईचा. उदे गांबाबाई, उदे उदे गांबाबाई, उदे गांबाबाई, उदे उदे गांबाबाई. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. बोली लिहिले कुरे वेडी वाकुळी उत्तरे चला.